हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो काही कॉमर्स फॅकल्टीचा व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, विषय चिटणीसाची कार्यपद्धती, ज्याला आपण म्हणतो एसपी, या विषयाचा मित्रांनो जे काही बोर्ड पेपरचे काही वेळेचे नियोजन आहे, ते मुलांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एम.कॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मुलांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो काही विषय होता, वाणिज्य संघटन व व्यवस्थापन मीन्स ओसीएम, ह्या विषयाचं जे काही पेपरच्या वेळेचं नियोजन होतं, ते आपण समजून घेतलं होतं. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मित्रांनो, आपला जो काही व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, विषय चिटणीसाची कार्यपद्धती मीन्स एसपी, ह्या विषयाचं जे काही पेपरच्या वेळेचं नियोजन आहे, की जो आपला 80 मार्काचा पेपर आहे, हा पेपर 3 तासामध्ये कशा पद्धतीने पूर्ण करायचा आहे, ते मुलांनो आपण आता डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. कारण की मुलांनो, हा जो विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती, या विषयामध्ये बऱ्याच वेळा या विषयाच्या म्हणजे हा जो विषय आहे, या विषयाच्या पेपरला वेळ मिळत नाही. बरेचसे प्रश्न आपण सोडून देतो कारण की आपल्याला वेळ मिळत नसतो. त्यासाठी आपल्याला ह्या विषयाचं प्रॉपर टाइम मॅनेजमेंट करायचंय, जेणेकरून आपल्याला 95 प्लस 95 पेक्षा जास्त मार्क्स या विषयामध्ये मिळू शकतील. 100 पैकी 100 ही मुलांना मिळतात, 99 98 ही मिळतात. त्यामुळे आपल्याला आपला स्कोर हा 95 प्लस करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला टाइम मॅनेजमेंट आपलं प्रॉपर असलं पाहिजे. पण त्याआधी मित्रांनो, आता आपला पेपर कधी आहे ते आपण समजून घेऊया. पेपर आहे 17 फेब्रुवारी 2026. 17/2/2026. वेळ आहे सकाळी 11 ते 2. सकाळी 11 ते 2 म्हणजे 3 तास. खाली दिले 3 तास. तर मुलांनो, हे 3 तासाचं आपल्याला पूर्णपणे वेळेचं नियोजन करायचंय. आता मुलांनो, फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे. आज जवळ-जवळ 3 तारीख आलेली आहे मुलांनो. म्हणजे 13 ते 14 दिवस फक्त आपल्या हातामध्ये आहे. 13 ते 14 दिवसामध्ये आपल्याला आपल्या पेपरचा अभ्यासाचं नियोजन प्लस जे काही आपण पेपरमध्ये उत्तर लिहिणार आहे त्याचं प्रॉपर नियोजन करायचं आहे, की जेणेकरून आपल्याला 95 प्लस मार्क्स मिळतील. तर मुलांनो, आता आपण तुम्हाला एक बोर्डवर एक पेज डिस्प्ले केलेला आहे. आपण समजून घेऊया, की जे काही आपला विषय आहे, विषय एसपी मीन्स चिटणीसाची कार्यपद्धती, या विषयाचं टाइम मॅनेजमेंट. तर बघा, तुम्हाला सगळ्या स्टार्टिंगला म्हणले एचएससी बोर्ड एक्झामिनेशन 2026 मीन्स 2026. त्याखाली पुढे म्हणले विषय चिटणीसाची कार्यपद्धती आणि त्याखाली म्हणले वेळेचे नियोजन, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो टाइम मॅनेजमेंट. पुढे जर आपण बघितलं तर एकदा आपण कॉलम समजून घेऊयात आणि मग आपण प्रश्न समजून घेऊ. तर प्रश्न वाईज तुमचा टाइम असणार आहे. पहिला कॉलम आहे प्रश्न क्रमांक, दुसरा कॉलम आहे प्रश्न प्रकार, तिसरा कॉलम आहे प्रतिप्रश्न वेळ. प्रति म्हणजे एका, म्हणजे एका प्रश्नाचा वेळ. तिसरा कॉलम आहे प्रतिप्रश्न वेळ. चौथा कॉलम आहे पूर्ण प्रश्न वेळ. म्हणजे पूर्ण प्रश्न म्हणजे समजा प्रश्न दुसरा, प्रश्न तिसरा, असा पूर्ण प्रश्नाचा वेळ. पाचवा कॉलम आहे घड्याळी वेळ. आता घड्याळी वेळ म्हणजे मुलांनो, नेमकं काय, की ज्या वेळेला तुमचा पेपर सुरू होणार आहे, समजा 11 ला तुमचा पेपर सुरू होणार, तर 11 पासूनचा वेळ त्याला आपण घड्याळी वेळ म्हणतो. आणि पुढे आहे मार्क, की त्या प्रश्नाला किती मार्क आहे. मग तुम्हाला हे समजणार आहे, की किती वेळेपर्यंत आपला किती मार्काचा पेपर पूर्ण होतो, हे तुम्हाला समजणार आहे. ते तुम्हाला मी पुढे डिटेल समजूनही सांगणार आहे. तर बघा पुढे प्रश्न क्रमांक मध्ये त्याच्या खाली बघा, सुरुवातीला समास आखणे, गोल्डन लाईन दिली बघा, सुरुवातीला समास आखणे. त्याचा टाइम बघा 10:50 ते 11. आता मुलांनो, तुमचा पेपर जरी 11 ला सुरू होत असला तरी तुम्हाला 15 मिनिट अगोदर, म्हणजे पेपर सुरू होण्याच्या 15 मिनिट अगोदर तुम्हाला उत्तरपत्रिका दिली जाते. आणि ते जे 15 मिनिट अगोदर तुम्हाला उत्तरपत्रिका दिलेली आहे, त्या वेळेमध्ये तुम्हाला तुमचा पेपरमध्ये जे आपण ड्रॉ करतो, समास वगैरे आखतो, लाइनिंग ज्या करतो, प्रॉपरली पूर्ण ऑल पेपर, म्हणजे जेवढे पेपरमध्ये पेजेस असतील सर्व पेजेस एकाच वेळेला त्या 10 मिनिटांमध्ये प्रॉपरली लाइनिंग करून घ्यायचे. नंतर फक्त काम काय राहणार आहे, आपल्याला लिहायचं काम असणार आहे. प्रॉपर लाइनिंग करून घ्यायची, लेफ्ट अँड राइट दोन्ही साइडनी, बोथ द साइड्स, दोन्ही साइडनी प्रॉपर त्याला लाइनिंग केल्यानंतर मग ते लिहिताना आपण म्हणतो जे काही आपण लिहिणार आहोत उत्तर, ते सुटेबल दिसलं पाहिजे. यासाठी पहिल्या 10 मिनिटांमध्ये पूर्णपणे समास, ज्याला आपण इंग्लिशमध्ये लाइनिंग म्हणतो, प्रॉपरली लाइनिंग करून घ्यायची, अलाइनमेंट करून घ्यायची. आणि त्यानंतर ज्यावेळेस 11 वाजतील, 11 वाजल्यानंतर तुम्हाला तुमची प्रश्नपत्रिका हातामध्ये दिली जाईल आणि प्रश्नपत्रिका हातात दिल्यानंतर मग पेपर लिहायला सुरुवात करायची. त्यावेळेस पट्टीला हात लावायचा नाही, कारण की तुम्ही पहिल्या 10 मिनिटांमध्ये प्रॉपरली जे काही लाइनिंग आहे, अलाइनमेंट करून घेतलेली असते. त्याच्यामुळे नंतर अलाइनमेंटचा विषय ठेवायचाच नाही. पहिल्या 10 मिनिटांमध्ये सगळे पेजेस, तुमचं 24 पेजेसचा पेपर असेल तर 24चे 24 पेजेस तुम्हाला त्यामध्ये
अलाइनमेंट करून घ्यायची. तर बघा आता पुढे पहिला प्रश्न बघा. प्रश्न पहिला अ. खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. प्रश्न पहिला अ काय आहे? खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. त्यामध्ये बघा प्रतिप्रश्न वेळ आहे 1 मिनिट. प्रतिप्रश्न म्हणजे समजा ते खालील विधानामधलं एका विधानाला 1 मिनिट आहे. त्याच्यानंतर पूर्ण प्रश्न वेळ आहे 5 मिनिटं. म्हणजे जो प्रश्न पहिला अ आहे त्याला 5 मिनिट आपल्याला वेळ द्यायचा आहे आणि तो वेळ बघा 11:01 ते 11:05. म्हणजे 11 वाजता तुम्हाला पेपर 11:01 ला तुम्ही पेपर सुरू करणार. 11:01, 11:02, 11:03, 11:04 आणि 11:05. 1 ते 5 असे 5 मिनिटं तुम्हाला प्रश्न पहिला अ ला द्यायचे आहे आणि त्याला मार्क किती आहे? 5. त्यानंतर प्रश्न पहिला ब आहे. खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. ब काय आहे? खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. प्रतिप्रश्न वेळ आहे 1 मिनिट. पूर्ण प्रश्न वेळ आहे 5 मिनिट. सेम तसं जसं तुम्ही अ मध्ये केलं तसं ब मध्ये करायचंय. मग बघा 5 मिनिटं कोणते ते? 11:06 ते 11:10 म्हणजे 11:06, 11:07, 11:08, 11:09 आणि 11:10 हे 5 मिनिटं तुम्हाला प्रश्न पहिला ब ला द्यायचे आहे आणि मार्क्स किती असणार आहे? 5. त्यानंतर क आहे गटात न बसणारा शब्द ओळखा. क काय आहे? गटात न बसणारा शब्द ओळखा किंवा वेगळा शब्द ओळखा असाही प्रश्न येतो. त्याला पण बघा प्रतिप्रश्न वेळ 1 मिनिट, पूर्ण प्रश्न वेळ किती? 5 मिनिट आणि ते जे 5 मिनिट असणार आहे 11:11, 11:12, 11:13, 11:14 आणि 11:15 म्हणजे 11:11 ते 11:15 या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला प्रश्न पहिला क क्लिअर करायचा आहे आणि त्याला मार्क्स किती असणार आहे? 5. त्यानंतर प्रश्न पहिला ड आहे. कंसातील अचूक पर्याय निवडा. कंसामध्ये काही पर्याय त्यातला अचूक म्हणजे बरोबर पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. प्रतिप्रश्न वेळ आहे 1 मिनिट, पूर्ण प्रश्न वेळ आहे 5 मिनिट आणि ते 5 मिनिटं कोणते आहे? 11:16 ते 11:20 म्हणजे 11:16, 11:17, 11:18, 11:19, 11:20 म्हणजे मुलांनो त्याला मार्क आहे 5. तर पहिला प्रश्न तुमचा 20 मिनिटांमध्ये क्लिअर व्हायला पाहिजे. किती मिनिटांमध्ये क्लिअर व्हायला पाहिजे? 20. 20 मिनिटांमध्ये तुमचं 20 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर व्हायला पाहिजे. कारण की मुलांना ऑब्जेक्टिव्ह लिहायला वेळ जात नाही. ऑब्जेक्टिव्ह लिहिणं खूप अवघड नसतं. बेसिक तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असल्यानंतर तुम्हाला उत्तर लगेच आठवायला लागतात आणि 1 मिनिट पण तसा खूप झाला पण आपण 1 मिनिट घेतला. तर 20 मिनिटांमध्ये तुमचा पहिला प्रश्न क्लिअर झाला तर समजायचं आपलं नियोजन प्रॉपरली चालू आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न दुसरा. आता मुलांनो इथून तुमचा खरा पेपर सुरू होत असतो. प्रश्न दुसरा आहे खालील संज्ञा ऑब्लिक संकल्पना स्पष्ट करा. प्रश्न दुसरा काय आहे? खालील संज्ञा ऑब्लिक संकल्पना स्पष्ट करा. आता तुम्हाला माहिती आहे 6 पैकी 4 तुम्हाला सोडवायचे असतात. तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 6 कन्सेप्ट संकल्पना दिलेल्या असतात. त्यापैकी तुम्हाला 4 सोडवायचे असतात. किती सोडवायचे असतात? 4. मग एका संकल्पनेला 2.5 मिनिटं द्यायचे. एका संकल्पनेला किती मिनिटं वेळ द्यायचा आहे? 2.5 तुम्हाला दिसलं असेल म्हणजे 2.5 मिनिटं. 2.5 मिनिटाला एक संकल्पना म्हणजे 4 संकल्पनेचे किती होतील? 2.5 चोके 10. तर पूर्ण जो काही प्रश्न दुसरा आहे त्या प्रश्न दुसऱ्याला तुम्हाला 10 मिनिटं एवढा वेळ द्यायचा आहे आणि तो वेळ कोणता असणार आहे? तर 11:21 ते 11:30 म्हणजे 11:21, 22, 23, 24, 25, 11:26, 27, 28, 29, 30. 11:21 ते 11:30 हे 10 मिनिटं तुम्हाला प्रश्न दुसऱ्याला द्यायचे आहे आणि त्याला मार्क आहे 8. मार्क किती आहे? 8. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत द्या. प्रश्न तिसरा आहे खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. त्यामध्ये प्रतिप्रश्न वेळ आहे 5 मिनिट. प्रतिप्रश्न वेळ किती आहे? 5 मिनिट. आता तुम्हाला माहिती म्हणून 3 प्रश्न तुम्हाला दिलेले असतात. 3 पैकी 2 सोडवायचे असतात. किती सोडवायचे असतात? 2. मग एका प्रश्नाला 5 मिनिट, 2 प्रश्नाला किती वेळ लागेल रे? एका प्रश्नाला 5 मिनिट, मग 2 प्रश्नाला 10 मिनिट. मग पूर्ण प्रश्न वेळ तुम्ही बघितलं तुम्हाला दिसत असेल 10 मिनिटं. पूर्ण प्रश्न वेळ किती आहे? 10 मिनिट आणि तो वेळ किती असणार आहे? 11:31 ते 11:40. 11:31 ते 11:40 हे 10 मिनिटं तुम्हाला प्रश्न तिसऱ्याला द्यायचे आहे आणि त्याला मार्क्स आहे 6. किती मार्क्स आहे? 6 मार्क्स आहे. त्यानंतर प्रश्न चौथा आहे फरक स्पष्ट करा. प्रश्न चौथा काय आहे? फरक स्पष्ट करा. त्यामध्ये बघा प्रतिप्रश्न वेळ. फरक स्पष्ट करायला प्रतिप्रश्न वेळ द्यायचा 10 मिनिटं. किती वेळ द्यायचा प्रतिप्रश्न? 10 मिनिटं. तुम्हाला माहिती आहे मुलांनो आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये 4 फरक असतात. आपल्याला कोणतेही 3 लिहायचे असतात. मग जर एका प्रश्नाला तुम्ही 10 मिनिटं देता एका फरक स्पष्ट करायला तर 3 फरक स्पष्ट करायला किती मिनिटं जातील? 10 त्रिक 30. तर 30 मिनिट वेळ तुम्हाला फरक स्पष्ट करायला द्यायचा आहे आणि तो वेळ किती असणार आहे? 11:41 ते 12:10. तुम्ही काउंट करून बघा. 11:41, 42 असे तुम्ही काउंट केले. तुमचे 30 मिनिट भरतील. ते 30 मिनिट तुम्हाला प्रश्न चौथ्याला द्यायचे आणि त्याला मार्क्स किती आहे? 12 मार्काला मुलांना तुम्हाला प्रश्न चौथा आहे. म्हणजे 30 मिनिटांमध्ये 12 मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न 5वा आहे. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न 5वा आहे. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. तर मुलांनो तुम्हाला प्रतिप्रश्न वेळ 10 मिनिटं.
प्रतिप्रश्न वेळ किती द्यायचा आहे? 10 मिनिट. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला 3 पैकी 2 लिहायचे असतात. तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 3 दिलेले असतात. तुम्हाला लिहायचे असतात 2. मग एका प्रश्नाला म्हणजे एका प्रश्नाला तुम्ही 10 मिनिटं देताय. तर 2 प्रश्नाला किती वेळ लागेल? 20 मिनिट. 20 मिनिट तुम्हाला या प्रश्नाला वेळ द्यायचा आहे आणि तो वेळ किती असणार आहे? 12:11 ते 12:30. तुम्ही काउंट करून बघा, 20 मिनिटच होणार आहे. 12:11 मिनिटाला तो तुम्ही सुरू करणार आणि 12:30 मिनिटाला तो तुम्ही संपवणार. या 20 मिनिटामध्ये तुम्हाला प्रश्न 5वा क्लिअर करायचा आहे आणि त्याला मार्क्स किती असणार आहे? 8 मार्क्स आहे. किती मार्क्स आहे? 8. त्यानंतर प्रश्न 6वा आहे, खालील विधाने सहकारण स्पष्ट करा. खालील विधाने सहकारण स्पष्ट करा. आता तुम्हाला हेही माहिती आहे मुलांनो, 4 विधानं आपल्याला दिलेली असतात, त्यापैकी तुम्हाला 2 लिहायची असतात. किती विधान दिली असतात? 4. त्यापैकी 2 लिहायची असतात. आता एका विधानाला तुम्हाला जर 10 मिनिटं द्यायची. एका विधानाला किती मिनिटं द्यायची? 10. तर 2 विधानाला किती मिनिटं लागतील मुलांनो? 10 दुने 20. तर 2 विधानाला आपल्याला 20 मिनिटं एवढा वेळ द्यायचा आहे आणि मुलांनो तो वेळ कोणता असणार आहे? 12:31 ते 12:50. म्हणजे 12:31, 12:32 अशा पद्धतीने 12:50 पर्यंत तुम्हाला प्रश्न 6व्याला वेळ द्यायचा आहे आणि त्या 6व्या प्रश्नाला मार्क किती असणार आहे? 8. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 7वा आहे, खालील प्रश्न सोडवा. 7वा प्रश्न आहे, खालील प्रश्न सोडवा. तर एका प्रश्नाला तुम्हाला 15 मिनिट वेळ द्यायचा आहे. किती मिनिट वेळ द्यायचा आहे? 15 मिनिट. आणि तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये 3 प्रश्न दिलेले असतात. किती दिलेले असतात? 3. 3 पैकी तुम्हाला 2 खाली प्रश्न सोडवायचे. किती सोडवायचे? 2. जर एका प्रश्नाला मुलांना 15 मिनिटं आहे, तर 2 प्रश्नाला किती होतील? 15 दुने 30. 30 मिनिटं तुम्हाला पूर्ण प्रश्न वेळ आहे प्रश्न 7व्याचा आणि ते 30 मिनिटं तुमचे कोणते असणार आहे? 12:51 ते 21. म्हणजे 12:51 मिनिटाला तुम्ही प्रश्न 7वा सुरू करणार आणि 1:20 मिनिटाला तुमचा प्रश्न 7वा संपला पाहिजे आणि त्या प्रश्न 7व्याला मार्क्स किती आहे? 10 मार्क्स आहे. किती मार्क्स आहे? 10. आणि मुलांनो, शेवटचा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असा प्रश्न 8वा आहे, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 8वा प्रश्न काय आहे? खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्याला तुम्हाला प्रतिप्रश्न वेळ आहे 38 मिनिटे. प्रतिप्रश्न वेळ किती आहे? 38 मिनिटे. आता मुलांना तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये 2 प्रश्न दिलेले असतात. तुम्हाला त्यापैकी 1 प्रश्नाचं उत्तर लिहायचं असतं. प्रति म्हणजेच 1. 1 प्रश्नाला तुम्ही 38 मिनिटं देताय म्हणजे 8 वेळेला किती मिनिटं असणार? एकच सोडवायचं म्हणजे 38 मिनिटे. मग पूर्ण प्रश्न वेळ पण आहे 38 मिनिटे. मग ते 38 मिनिटे कोणती? तर 1:21 मिनिटापासून तुम्ही 38 मिनिटं जर मोजली, तर 1:58 मिनिटापर्यंत तुम्हाला प्रश्न 8व्याला वेळ द्यायचा आहे. 1:58 मिनिटापर्यंत आणि त्याला मार्क्स किती आहे? 8. किती मार्क्स आहे? 8. आणि मुलांनो, आपला आता पेपर हा सर्व प्रश्न सोडून झाले. आपल्या हातामध्ये 2 मिनिटं आहे. किती मिनिट राहिले? तुम्हाला 2 वाजता पेपर सबमिट करायचा आहे. 1:58 मिनिटं आता झालेले. आपला सर्व पेपर लिहून झालेला आहे. तर मित्रांनो, पुढचा विषय असतो की जे 2 मिनिटं आपल्याकडे राहिलेले आहे, त्या 2 मिनिटामध्ये लिहिलेला सर्व पेपर स्वतः चेक करणे. आपण लिहिलेला सर्व पेपर स्वतः एकदा चेक करा. चेक करायचं म्हणजे काय? सर्व लिहिलं आहे का मी नाही? चेक करायचं. एखादं ऑब्जेक्टिव्ह जर चुकून राहिलेलं असेल, ते तुम्हाला त्यावेळेस आठवलेलं नसेल, ते जर आता आठवत असेल तर त्या 2 मिनिटांमध्ये पटकन लिहून टाकायचं. विषय क्लोज. अशा पद्धतीने मुलांनो आपल्याला पेपर लिहायचा आहे. तुम्ही बघितलं असेल घड्याळी वेळेमध्ये तुम्हाला 3 तास दिसताय आणि मार्कामध्ये 80 मार्क दिसताय. तर अशा पद्धतीने मुलांनो तुम्ही जर नियोजन केलं, तर तुमचा जो काही 3 तासामध्ये 80 मार्काचा जो काही पेपर आहे, तो पेपर पूर्ण होऊ शकेल आणि हे वेळेचं नियोजन तुम्हाला नक्कीच पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळवून देईल. मुलांनो, ज्यावेळेस मी 12वीला होतो, त्यावेळेस मी हेच नियोजन फॉलो केलं होतं आणि मला एस-पी सब्जेक्टमध्ये 93 मार्क्स मिळाले होते. तुम्हालाही 95 प्लस किंवा 90 प्लस मार्क्स हे एस-पी सब्जेक्टमध्ये मिळावेत. यासाठी जे काही नियोजन आपलं प्रॉपर जे काही नियोजन होतं, ते नियोजन मी तुमच्याशी शेअर केलं. मुलांनो, तुम्हाला जर व्हिडिओबद्दल काही शंका असेल, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.